ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। मी मागे एक व्हिडिओ टाकला होता, चण्याची डाळ भिजवायची आणि ती सोमवारी महादेवाच्या पिंडीवर संध्याकाळी प्रदोषकाळी अर्पण करायची। तर आता पुरुषोत्तम मास चालू आहे। बद्रीनाथ भगवानला विशाल बद्रीला पण चण्याची डाळीचा प्रसाद चढवला जातो। आता केलं नसेल तर सांगते, एवढी एवढी चण्याची डाळ भिजू घाला, तिच्यामध्ये गूळ वगैरे सर्व मिक्स करून भगवंताला तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता। करा, कारण भगवंताला चण्याची डाळ अर्पण केली जाते, विशाल बद्रीला पण। आणि नर्मदेच्या काठी ऋणमोचक महादेवाचं मंदिर आहे, नर्मदे मैयाच्या काठी ओंकारेश्वरला, तिथेही चण्याच्या डाळीचा प्रसाद अर्पण केला जातो। तर आता पुरुषोत्तम मासमध्ये आपल्याला हा उपाय करायला काहीच हरकत नाही, 100% रिझल्ट मिळणार। भगवंत हा देण्यासाठीच आहे, फक्त आपण करण्यासाठी उपलब्ध पाहिजे। तुम्ही करा, अनुभव घेऊन बघा, प्रपंचामध्ये आनंदी आनंद मिळवा। रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।